मी नक्कीच रतन टाटांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही नवीन दिशा दिली. त्या काळात मी त्यांना 4-5 वेळा भेटलो पण होतो. त्यांच्याकडनं पण मला खूप शिकायला मिळालं. तुम्हीच दीपक शिकारपूर ना? म्हटलं हो. तर ती जे मला म्हणाली त्याच्यानंतर मी असं दिगमूढ झालो किंवा आता मला सांगता येत नाही भावना. कारण ते वाक्य असं होतं की तुम्ही जर माझ्या नवऱ्याला त्या दिवशी भेटला नसतात तर तो आत्महत्या करणार होता. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरु किल्ली, अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरु किल्लीच्या आजच्या भागामध्ये आपल्या भेटीला आलेलं आहे असं व्यक्तिमत्व ज्यांनी नवीन पिढी करता आणि प्रत्येक उद्योजकाकरता डिजिटलायझेशन, IT हे सगळं जे आत्ताची जी काळाची गरज आहे ती पोचवण्याकरता गेली 40 वर्ष खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते अजूनही खूप अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहेत. असे डॉक्टर दीपक शिकारपूर आपल्या बरोबर आज आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, गुड मॉर्निंग. येस, मला वाटतं मी तुमची छोटीशी ओळख करून दिलेली आहे, पण तुमची ओळख एवढ्या थोडक्यात संपणारी नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय काय करता याच्याबद्दल तुम्हीच जर का जास्त चांगलं सांगितलं तर बेटर होईल. साधारण 80च्या दशकामध्ये मी अभियंता झालो, म्हणजे 85 साली. आणि मी अशा काळात अभियंता झालो ज्या काळात कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं. मी मेकॅनिकल इंजिनियर होतो, कारण आमच्या कॉलेजमध्ये फक्त 3च शाखा होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. पण मी रँक होल्डर होतो म्हणून टाटा ग्रुपमध्ये सिलेक्ट झालो आणि पुण्याच्या टेल्कोमध्ये माझं करिअर सुरू झालं. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो. मी 1 जुलैला जॉईन झालो आणि 7 जुलैला तिथे एक जाहिरात लागली होती की त्या काळात टाटा ग्रुपने बरोच कॉम्प्युटर्स आयात केले होते आणि त्यांना व्यवस्थित कॉम्प्युटरायझेशन हवं होतं. पण त्याच काळामध्ये बॉडी शॉपिंग सुरू झालं होतं आणि भारतातून अमेरिकेला जाण्याचा ओघ वाढला होता. आणि असं झालं होतं की आमच्या युनिटमधले जे लोक कॉम्प्युटर प्रोग्रामर होते ते धडाधड अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला जायला लागले आणि मग एकदम पोकळी निर्माण झाली. आणि मग तत्कालीन संचालकांनी असं ठरवलं की इतर शाखातले जे हुशार इंजिनियर आहेत त्यांना आपण ही संधी दिली पाहिजे. म्हणून मग त्यांनी ही जाहिरात दिली होती. त्याचा ऍप्टिट्यूड टेस्ट आणि त्यांचा मुलाखत घेऊन आम्ही सिलेक्ट झालो होतो. माझ्या सुदैवाने मी इंजिनिअरिंगला असताना फोट्रॉन प्रोग्रामिंगचा एक कोर्स केला होता, त्याचा कदाचित मला फायदा झाला. आणि मी जुलै 1985 मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून माझा रोल चेंज झाला. आणि मी अशा काळात IT मध्ये आलो ज्या काळात IT म्हणजे इन्कम टॅक्स होतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काहीही माहिती नव्हतं आणि मला पण माहिती नव्हतं की आपण काय करतोय. पण मला वाटलं की ठीक आहे, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग हे विस्तारणारं क्षेत्र असू शकतं. आणि त्या काळात मी अजूनही, म्हणजे मला गंमत वाटते की मला काही असे वरिष्ठ भेटले होते टेल्कोमध्ये की त्यांनी मला सांगितलं की हा चुकीचा निर्णय आहे, तू मेकॅनिकल इंजिनियर आहेस म्हणजे तू शॉप फ्लोअरवरच असायला पाहिजेस. पण ज्यांनी मला चुकीचा निर्णय म्हणून सांगितला ते 15 वर्षांनी त्यांची मुलं घेऊन आले माझ्याकडे की आता ह्यांच्या करिअरचं बघ म्हणून. त्यामुळं पण असा माझा प्रवास सुरू झाला आणि मी सिस्टीम अनालिस्ट म्हणून काम करत होतो. आणि तेवढ्या काळात एक रतन टाटा नावाच्या व्यक्तीची टाटा ग्रुपमध्ये एंट्री झाली. हा साधारण 88-89चा काळ होता. आणि त्याच काळात आमचे तत्कालीन अध्यक्ष सुमंत मुळगावकर यांचं निधन झालं आणि रतन टाटांनी टेल्को टेक ओव्हर केली असं आपण म्हणूया. आणि मग ते टेक ओव्हर केल्यानंतर त्यांच्या नवीन नवीन कल्पना ते राबवत असत. त्यांची एक कल्पना होती की
कॉस्ट सेंटर्सना प्रॉफिट सेंटर्स करायचं. तर काही डिपार्टमेंटनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यात आमच्या विभागाचा होता. आणि आमचं सगळं काम कॉम्प्युटरशी संबंधित होतं आणि रतन टाटा हे पण कॉम्प्युटर सेवी होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि माझ्या करिअर मधला एक दुसरा टप्पा सुरू झाला आणि मी 88-89ला कॉम्प्युटर प्रोग्रॅमरचा सॉफ्टवेअर सेल्समन झालो, की आम्ही उत्पादनं तयार करायची, सेवा करायची. आणि तोपर्यंत माझं MBA झालं होतं आणि MBA मार्केटिंगच झालं होतं सुदैवानं, त्यामुळे त्याचा पण मला फायदा झाला. आणि मग मी हा नवीन जो विभाग सुरू झाला त्यातला मी विक्री सेल्स मार्केटिंगचा ऑफिसर म्हणून जॉईन झालो. आणि मग पुढील 12 वर्षात मी सुमारे 40 देश फिरलो, अनेक ठिकाणी सॉफ्टवेअर एक्सपोर्टसाठी काम केलं. आणि त्यावेळेला भारतीय संगणक उद्योग वाढत होता आणि मी त्या लाटेबरोबर माझी पण पर्सनल ग्रोथ झाली. टाटा ग्रुपमुळे मला अनुभव मिळाला आणि जसा जसा हा उद्योग वाढत गेला तसे तसे मला नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या. आणि मला फक्त आपल्याला सांगायला आवडेल की 90च्या दशकाच्या आधी म्हणजे आम्ही अनेक भारतीय उद्योग परदेशी प्रदर्शनात जात असे. त्या काळात माझे अनेक आता जे दिग्गज आहेत त्यांच्या ओळखी झाल्या. म्हणजे नारायण मूर्ती घ्या, नंदन निलकणी घ्या, अझीम प्रेमजी, हे सगळे लोक त्यांच्या उद्योगाच्या मार्केटिंगसाठी यायचे आणि मी टाटा ग्रुप तर्फे जायचो. आणि त्या काळात आमचा उद्योग छोटा होता, त्यामुळे लोक एकमेकांना ओळखत असत. त्यामुळं नारायण मूर्तींचं माझं अजूनही टचमध्ये आहे, मी त्यांचा नंबर आहे माझ्याकडं आणि कधी कधी आम्ही बोलतो. पण त्या काळात आमचा संवाद खूप व्हायचा आणि त्यांचे विचार मला समजायला लागले. म्हणजे मला अजूनही आठवतं की सेबिट 89 जेव्हा आम्ही गेलो होतो जर्मनीला, तेव्हा इन्फोसिस आणि टाटा आमचा स्टॉल जवळजवळ होता आणि मी त्यावेळेला त्यांना स्टॉल सजवायला पण मदत केली होती, कारण मी उंच आहे. आता ह्या तुम्हाला फ्रेमवर कळणार नाही, पण मी 6.25 फूट उंच आहे. आणि त्या काळात आम्हाला जर्मन हेल्पर्स दोघांनाही परवडत नव्हते, कारण RBIचे त्यावेळेला रिस्ट्रिक्शन्स होती. तर मी त्यांना स्टॉल सजवायला पण मदत केली होती. आणि मग नंतर एकत्र फिरणं आणि त्यांचा अजूनही 2 कारणांनी माझा परिचय वाढला. एक म्हणजे त्यांची पत्नी सुधामूर्ती आमच्याच कंपनीत पूर्वी काम करत असत टेल्कोमध्ये, त्यामुळे त्यांना पुण्याची माहिती होती. ते पुण्याला कोर्टशिपच्या काळात 6 वर्ष होते. आणि दुसरं आमचं जवळ याचं कारण म्हणजे माझं आडनाव शिकारपूर, आम्ही ओरिजिनल कर्नाटकाचे आहोत आणि त्यांचं गाव आणि आमचं गाव जवळ आहे, त्यामुळं त्यांचा स्नेह खूप वाढला. आपल्या गावचा माणूस असं जे असतं ना, ते सुरू झालं. आणि त्याचा मला थोडाफार फायदा पण झाला माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच. आणि ज्याला मी कामधेनू म्हणतो, की त्यांनी जेव्हा त्यांची कंपनीचा IPO आणला, त्याच्या आधी त्या काळात हे सेबी वगैरे काही भानगड नव्हती. तर फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना काही शेअर ऍट पार किंवा त्याच्या बिलो पार द्यायची त्या काळात प्रथा होती आणि ते मंजूर होतं. आजकाल हे करता येत नाही, पण 90च्या दशकात ते अलाउड होतं. तर इन्फोसिसचा प्री IPO स्टॉक्स मला मिळाला होता आणि अतिशय कमी किमतीत, म्हणजे मला बहुतेक 10 रुपयालाच, आता मला एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही पण असंच. आणि ते मी शेअर्स जपून ठेवले आणि वित्त साक्षर नसल्यामुळे मी ते अजिबात विकले नाहीत, कारण माझ्यासारखेच शेकडो लोकांना ते मिळाले होते. पण नंतर त्यांचा पब्लिक इश्यू आला आणि तो शेअर वाढत गेला, खूप मोठ्या प्राइसला गेला आणि बऱ्याच लोकांनी ते विकून टाकले आणि प्रॉफिट बुक केला. पण मी काही केलं नाही, मी तसेच ठेवत गेलो. माझ्याकडे राईट्स बोनस येत गेले आणि माझे वडील ते बघायचे. एक दिवस ते मला म्हणाले की 2000 साली की दीपक, आता ह्याची व्हॅल्यू खूप झाली आहे. मग मला किती वगैरे मी विचारल्यावर माझ्या लक्षात आलं की आता आपण नोकरी सोडायला हरकत नाही, कारण आपल्याकडे आता एक शेल्टर तयार झालेलं आहे, ज्याला मी नारायण कृपा म्हणतो. आणि मग मी आयुष्यात कुठल्याही जोखीम घ्यायला मी तयार झालो होतो. कारण नाहीतर काय होतं की आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर तुम्ही म्हणतो ना, की त्यांना रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी असते आणि त्यात चूक काही नसतं, कारण आपल्या मनात कल्पना असतात. पण जर फायनान्शियल बॅकिंग नसेल किंवा जर कम्फर्ट नसेल, आता साधी गोष्ट असते की तुम्ही उद्योजक होता तेव्हा तुम्हाला पगार कोणी देत नाही, तुम्हालाच तो मिळवायचा असतो. मग ह्या काळात हे असे कम्फर्ट फिलिंग जे मला मिळालं इन्फोसिसच्या त्या शेअर्समुळं, त्यामुळं मग मी जो पुढं घडत गेलो तो वाढत गेलो.
तर पहिला मी नक्कीच रतन टाटांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही नवीन दिशा दिली. त्या काळात मी त्यांना 4-5 वेळा भेटलो पण होतो. त्यांच्याकडनं पण मला खूप शिकायला मिळालं. टाटा व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकलो की तुम्ही ऑनेस्टली म्हणजे सचोटीनं व्यवसाय केला पाहिजे, शॉर्टकट्स नकोत. आणि त्या काळामध्ये व्यवसाय म्हटलं की लोकांना वाटायचं की काहीतरी काळाबेरा केल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाही. तर ते टाटा ग्रुपमध्ये तेव्हाच त्यांचं कल्चर होतं की अजिबात एक काही शॉर्टकट घ्यायचा नाही, कुठल्याही ऑर्डरसाठी कोणालाही लाच द्यायची नाही, आपल्या मेरिटवर काम करायचं. हे संस्कार त्यांच्याकडनं मला नक्की मिळाले. आणि त्यांच्या बरोबर एकदा एका मीटिंगमध्ये मला आठवतं आमचे इतर युनिट्सचे पण लोक होते, सिंगापूर आणि इतर ह्याचे. आणि बोलता बोलता त्या काळात आम्ही एसएपी सॉफ्टवेअरचे पार्टनर होतो. आणि बोलता बोलता माझा एक सिंगापूरचा कलिग म्हणाला की आम्ही एक ब्रेमेनला कॉन्ट्रॅक्ट मिळणार म्हणून एक माणूस रिक्रूट करून ठेवला होता, पण त्याला काही बिझनेस तो मिळत नाहीये, आपण त्याला आता काढून टाकू. तर ते काढून टाकू हा म्हटला शब्द ऐकल्यावर रतन टाटा चिडले आणि ते म्हणाले की टाटा ग्रुपमध्ये आम्ही लोक सॅक नाही करत, तुम्ही त्या माणसाला रिक्रूट करायच्या आधी ह्याचा विचार करायला हवा होता. आणि आपल्या ग्रुपची प्रतिमा हे असं नाहीये, आपण एम्प्लॉई फ्रेंडली, एम्प्लॉई फर्स्ट, आय ट्रीट एम्प्लॉईज ॲज माय ॲसेट्स नॉट मशीन्स, असं त्यांचं वाक्य होतं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इतर मार्गाने काहीतरी करा, पण तो माणूस असा तुम्ही काढू शकत नाही. तुम्हाला शक्य नसेल तर त्याला सांगा मी इतर ग्रुपमध्ये त्याला ऍडजस्ट करतो, पण यू कॅन नॉट रिमूव्ह पीपल. तर हे मला खूप आवडलं त्यांचं म्हणणं की तुम्ही असे लोक हायर अँड फायर, जे अमेरिकन कल्चर आहे हे भारतामध्ये बरोबर नाही. आणि हे त्या काळात टाटा ग्रुपने हे खूप उत्कृष्ट संस्कार मला नाही सगळ्यांनाच दिले होते. तर हे असे मला लोकांनी घडवलं असं मी म्हणू शकतो. आणि मग मी उद्योजक झालो. मग उद्योजक झाल्यानंतर ती कंपनी आम्ही जी चालवत होतो, एक ग्रुप होता तो कॅडकॅम्प डोमेनमध्ये होता. मग ती कंपनी अक्वायर झाली आणि अक्वायर झाल्यानंतर मला ज्या पेरेंट कंपनीचे पण काही शेअर्स मिळाले. आणि मग नंतर मग मी ठरवलं की आता आपण म्हणजे रोजगार करायची काय आता गरज नाहीये. आपण आता आपल्याला आयुष्य जे हवं तसं आपल्याला जगता येईल. आणि म्हणून मी ठरवलं की आता आपण म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की जवळजवळ वयाच्या मी 45व्या वर्षी पारंपरिक विचार पद्धतीमधनं मी निवृत्त झालो 45व्या वर्षीच. आणि मग अमेरिकेत त्याला फ्रीलान्स म्हणतात, पण मी फ्रीलान्स पण नव्हतो. मला जे आवडत्या त्या गोष्टी करायला लागलो. मी पीएचडी केली, मी रोटरीचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालो, पुस्तकं लिहायला लागलो. आता माझं 67वं पुस्तक पुढच्या महिन्यात येईल. आणि मग माझ्या लक्षात आलं की मराठीमध्ये याचा प्रसार कोणी करत नाही. म्हणजे जे काही ज्ञान आहे ते फक्त इंग्रजीमध्ये आहे. आणि लोकांना खूप कुतूहल आहे, विशेषतः छोट्या शहरातील विद्यार्थी, शिक्षकांना. आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी पुस्तकं लिहायला लागलो, व्याख्यानं द्यायला लागलो. त्या काळात इंटरनेट एवढं पॉप्युलर नव्हतं. म्हणजे आता आपण व्हर्च्युअल कॉलमध्ये आहोत, तसं काय त्या काळात शक्य नव्हतं. मग मी पदरमोड करून फिरायला लागलो, छोट्या गावात जायचो, व्याख्यानं घ्यायचो. आणि मग सुरुवातीला मला लक्षात आलं की अनेक गैरसमज होते. तो घालवण्यासाठी मी आमच्या टाटाच्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये व्हिजिट्स केल्या. आणि मग मुली त्यामुळे प्रवृत्त झाल्या. याच्यात थोडंफार माझं योगदान आहे. आता तुम्ही बघता की हजारो मराठी मुली सर्वत्र शिकतात, करिअर करतात, सगळं करतात. पण 80च्या दशकात गैरसमज खूप होते आणि ते काढण्यासाठी, म्हणजे त्याला मी अंधश्रद्धा म्हणत नाही, पण ह्या चुकीच्या श्रद्धा होत्या. त्यासाठी मी खूप काम केलं आणि त्याच्या नंतर नक्कीच मला समाधान वाटतं की त्यामुळं हे सगळं प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. अनेक ग्रामीण भागात लोकांनी डेटा सेंटर्स आत्ता टाकली, पण त्या काळात त्यांचं सायबर कॅफे वगैरे होतं. मग ते संगणक साक्षरता वर्ग घ्यायला लागले. तर ह्या सगळ्यांना मी मदत करत असे आणि हे मी करत गेलो. आणि मी जेव्हा 50 वर्षाचा झालो, म्हणजे आता 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा मला दादा वासवानींना भेटायचा योग आला. म्हणजे ते एक साधू वासवानी मिशन मधले एक संत आहेत. म्हणजे ते आता हयात नाही आहेत, पण त्या काळातले ते असं म्हणूया थोर संत होते. तर त्यांना मी भेटलो. आणि मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना मी विचारलं की मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, मी आयुष्यात काय करू. कारण मी त्यांना सगळं मी केलं ते सांगितलं, असं असं झालं. आता पुढं मी फक्त 50 वर्षाचा आहे, आता पुढं मी काय करू.
मग त्यांनी थोडा विचार केला. ते त्यांचं ध्यान रूम मध्ये गेले आणि परत येऊन मला सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही आता मार्गदर्शक म्हणून काम करा, हे तुमचं पुढचं आयुष्य आहे, नेक्स्ट फेज. आणि त्यांनी मला एक वाक्य जे सांगितलं ते तुमच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्वांना ते आवडेल. त्यांनी सांगितलं होतं की, आणि ते हिंदीत बोलायचे, ते म्हणाले, दीपक जी, जिंदगी बहुत आसान होती है, आप लोग उसे कॉम्प्लिकेट करते हो. जिंदगी में सिर्फ तीन चीजें होती है, लर्न, अर्न एंड रिटर्न. लर्न, अर्न एंड रिटर्न. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हारा लर्न और अर्न फेज अभी खत्म हो गया है, अभी तुम रिटर्न मोड में आओ. आणि रिटर्न मोड म्हणजे काय, तर समाजाचा विचार कर. आणि तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे ज्ञान आहे, तर हे ज्ञान तू लोकांना व्यवस्थित वाट, त्यांना साक्षर कर, मार्गदर्शन कर. आणि त्यातनं जर तो माणूस घडला तर ते तुझं आयुष्य आहे. आता ह्याच्यात अर्थार्जन हा सेकंडरी इश्यू आहे, आणि मी हे पैशासाठी करत नाही. तर हे माझे 11 वर्ष मी दादा वासवानींच्या मार्गावर गेलेलो आहे. मी मेंटर आहे, मार्गदर्शक आहे, लोकांना गाईड करतो. माझं एक पोर्टल आहे ITcareercounseling.com. तिथं लोक ईमेल पाठवतात, मग मी त्यांना रिप्लाय देतो, गरज पडली तर भेटतो. मी करिअर काउन्सिलिंग करतो. करिअर काउन्सिलिंगची पण गरज आहे, कारण आमचं क्षेत्र हे सतत बदलत असतं. मग काय शिकायचं, कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची, कुठला कोर्स करायचा, याच्यासाठी माझ्या लक्षात आलं की असा न्यूट्रल प्लॅटफॉर्म कुठं नाही. म्हणजे जे काही मी बघितले काउन्सिलर्स, ते मार्केटिंग एजंट्स म्हणून काम करायचे. म्हणजे कुठल्या तरी संस्थेचा कोर्स विकायचा, हे त्यांचं ध्येय होतं, पण ते न्यूट्रली काम नाही करायचे. आणि मी तर ते नुसतं न्यूट्रल नाही, पण मी फुकट करतो. तर मी याचे काही पैसे वगैरे घेत नाही. मला जे वाटतं ते मी सांगतो की हे करू नका. मी काही लोकांना सांगितलं पण आहे की तुम्ही या क्षेत्रात येऊ नका, तुम्हाला काही होणार नाही तुमचं, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात जा. कारण प्रत्येकानेच काही IT मध्ये यायला पाहिजे असं नाही, इतर पण समाजात लोकांची गरज आहे. आणि ह्याच्यात मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते की मी दादा वासवानींना भेटलो आणि नंतर विचार करत होतो की आता हे काम करायचं कसं पुढं, म्हणजे कसं काय करू मी आता लोकांना. मी असं काय ओरडून सांगू का की मी मार्गदर्शन करणार आहे, मला भेटायला या, असं तर नाही होणार. मग एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. मी अजून सुद्धा पिक्चर खूप बघतो, मला हिंदी चित्रपट खूप आवडतात बघायला. तर मी मॉर्निंग शो शक्यतो बघतो. तर पुण्यामध्ये एक सिटी प्राईड म्हणून एक मल्टिप्लेक्स आहे, तिथं सिनेमा बघायला गेलो होतो. सकाळचा शो होता आणि त्याचे मालक माझ्या ओळखीचे आहेत, चाफळकर. तर त्या सिनेमाच्या इंटरव्हलला मला डोअर किपरने सांगितलं की हा शो संपल्यावर चाफळकरांना जाऊन भेट. मग मी त्यांना जाऊन भेटलो. तर ते तिथं बसले होते आणि मग त्यांनी एक माणूस मला दिला आणि त्यांनी मला सांगितलं की बघ जरा. तर बघ जरा म्हणजे असं होतं की त्या बाहेर एक कॉफी शॉप होतं, तिथं एक माणूस लॅपटॉप घेऊन बसला होता आणि तो काहीतरी काम करत होता. तर त्या माणसाने मला सांगितलं त्यांच्या की हा माणूस इथं गेले 1.5 महिना येतो, सकाळी 10 वाजता 5 पर्यंत बसतो, मिनिमम गोष्टी ऑर्डर करतो, पण एकही सिनेमा बघत नाही. हे आम्हाला ऑड वाटतं, कारण मल्टिप्लेक्स मध्ये माणूस जो जाईल तो सिनेमाच बघायला जाईल ना, तो काही कॉफी प्यायला जाणार नाही. मग मला पण ते थोडं ऑड वाटलं. मग मी त्या मुलाला कन्फ्रंट केलं. सुरुवातीला त्यांनी उडवडीची उत्तर दिली की तुम्हाला काय करायचंय, मी बसलोय. मग मी त्याला थोडस दंबाजी नाही, पण मी त्याला सांगितलं की मला असं वाटतंय की तू हॅकर आहेस, कारण तुझी मोडस ऑपरेंडी ही हॅकर सारखी आहे. आणि तुला कायदा नसला तर मी सांगतो की आता मी नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ऑफिसरला बोलवीन, ते तुला संशयित म्हणून अटक करू शकतील. आणि मग तुझा जॉब आहे की तू इनोसंट आहे हे प्रूव्ह करत बस, त्याला कदाचित 2-3 महिने लागतील. तर हे सगळं जर तुला करायचं नसेल तर तू सांग ना, तू करतोच काय इथं बसून. कारण आम्हाला तर हे पटत नाहीये की मल्टिप्लेक्स मध्ये माणूस येऊन कॉफी पित कसं बसेल फक्त. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की मी कोण आहे. मग तो मला म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मग मी त्याला सांगितलं की मी दीपक शिकारपूर, मी ITs मध्ये आहे. मग तो एकदम असा रडवेला झाला आणि म्हणाला की सर, माझा 2 महिन्यापूर्वी जॉब गेलाय, माझं नुकतंच लग्न झालंय, घरी आई आहे आणि बायको असते, आणि माझा जॉब गेला, मला त्यांना घरी सांगता येत नाही की माझी नोकरी गेली. म्हणून मी नोकरीवर जायचं म्हणून बाहेर पडतो घरातनं, लॅपटॉप घेऊन इथं येऊन बसतो. आणि मग मी म्हटलं इथे येऊन तू काय करतोस. तो म्हणाला मी जॉब सर्च करतो. मग मी त्याला म्हटलं की मग तुला मिळत का नाहीये, कारण तो ग्रॅज्युएट होता आणि त्याला थोडा अनुभव पण होता. तर त्याचा जो मेन समस्या होती की त्याची, आता मला एक्झॅक्ट पगार आठवत नाही, पण ही 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला त्या काळात 23,000 रुपये पगार होता जेव्हा त्याचा जॉब गेला होता, आणि तो 25 आणि वरचे जॉब बघत होता.
तर मी त्याला सांगितलं असं नसतं आयुष्यात, सध्या तू गरजवंत आहेस, तर तू मिळेल तो जॉब घेतला पाहिजेस. मग तो मला म्हणाला की आज मला 24,000ची ऑफर आली. मग मी त्याला म्हटलं आत्ताच्या आत्ता ऍक्सेप्ट करायचं, त्याशिवाय मी इथनं हलणार नाही आणि उद्यापासून जॉईन करायचं. मग असं करून ती मीटिंग संपली. आता या गोष्टीचा दुसरा भाग, 7-8 महिन्यानंतर मी परत सिनेमा बघायला तिथंच गेलो होतो. पण तो फॉर अ चेंज संध्याकाळचा होता आणि तिथं मी इंटरवलला कॉफी आणि पॉपकॉर्नच्या लाईनीत उभा होतो. तर एक सडनली कुठनं तरी एक बाई आल्या आणि माझ्या पाया पडल्या आणि मला एकदम कळलं नाही की माझ्या कशाला पाया पडतायत. मला वाटलं खाली झुरळबिळ आहे की काय, पण तेवढाच हा मॅन आला तिथं आणि मला लक्षात आलं की अरे हाच तो मुलगा. मग तो म्हणाला की तुम्ही हे करू नका, माझ्यातर्फे कॉफी मी घेऊन येतो. मग ती महिला माझ्याशी बोलायला लागली आणि मग ती मला म्हणाली की तुम्हीच दीपक शिकारपूर ना. म्हटलं हो. तर ती जे मला म्हणाली त्याच्यानंतर मी असं दिगमूढ झालो, किंवा आता मला सांगता येत नाही भावना. कारण ते वाक्य असं होतं की तुम्ही जर माझ्या नवऱ्याला त्या दिवशी भेटला नसतात तर तो आत्महत्या करणार होता. आता हे वाक्य ऐकून मी असा उडालोच आणि मला लक्षात आलं की आपण काय केलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात दादा वासवानी काय म्हणतायत याचं ज्ञान झालं. यशस्वीतेला स्थैर्य दे, दीर्घ यशाची द्वारे उघडी. जेव्हा रस्ता धूसर होई तेव्हा ही जी यशपथी नेई. अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु किल्ली. आणि मग मी थोडा विचार केला. मग मी आमच्या क्षेत्रातील काही माझे मार्गदर्शक, उदाहरणार्थ आनंद देशपांडे किंवा इतर उद्योजकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असं काहीतरी करायचंय, नॉट फॉर मनी बट फॉर सोशल सर्व्हिस. मग त्यांनी मला काही सूचना केल्या. मग त्यातनं ITcareercounseling.com हे पोर्टल तयार झालं. त्याचं मी डिजिटल मार्केटिंग पदरमोड करून केलं. मग व्याख्यानं द्यायला लागलो करिअर्सवर, पुस्तकं लिहिली. मग लोकांना लक्षात आलं की असं काहीतरी आहे आणि मग ही गोष्ट हळूहळू वाढत गेली. विशेषतः लॉकडाऊनमध्ये तर हे खूप मॉडेल लोकप्रिय झालं, कारण लोकांच्या नोकऱ्या खूप गेल्या होत्या. मग त्यांच्या लक्षात आलं की नोकरी जाणार असेल किंवा आपण करिअरमध्ये स्टक झालो तर एक कुणीतरी व्यक्ती आहे की जी आपल्याला मार्गदर्शन करू शकेल. आणि मी त्यांना हे सांगतो की मी काही जादूगार नाहीये, त्यामुळं माझ्याकडे तुझ्या सगळ्याच समस्यांची उत्तर असतील आहेत असं नाही, पण मी तुला जनरली प्रवाह कुठले चालू आहेत, काय केलं तर फरक पडतो, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करू शकतो. आणि मग मी याचं मोडस ऑपरेंडी मी तुम्हाला सांगतो की मी पहिल्यांदा व्यक्ती समजून घेतो. पूर्वी मी पुस्तकं वाचत असे, आता मी व्यक्ती वाचतो. हा माणूस कोण आहे, याचं काय आहे. मग याचे स्वॉट अनालिसिस, म्हणजे तो माणूस त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, मग त्याची बॅकग्राऊंड काय आहे आणि मग हा कुठं फिट होऊ शकतो. म्हणजे सध्या उदाहरणार्थ मी गेले 4-5 वर्ष प्रमोट करतोय की तुम्ही जपानी भाषा शिका. आणि जपानी भाषा शिका अशासाठी की जपान ही एक आपल्याहून थोडीशी मोठी अर्थव्यवस्था आहे, पण एक मोठी बाब आहे की जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे आणि आपल्या देशाचं सरासरी आयुर्मान 21 आहे. त्यामुळे तिथं युवा पिढी नाही, जवळजवळ नगण्य आहे आणि त्यांचा भारतीयांवर खूप विश्वास आहे. आणि जपानी लोकांचा मला अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे मी टाटामध्ये असताना सुद्धा आमचा एक हिताची बरोबर जेवी होता, टाटा हिताचीचा, आणि त्यांना आम्ही SAP सर्व्हिसेस देत असे. त्या काळात मी त्यांना भेटायला गेलो होतो. ती जेवी अजूनही तशीच आहे. आणि जपानी लोकांचं असं असतं की ते लॉंग टर्म मध्ये बिलीव्ह करतात, म्हणजे असं हायर अँड फायर नसतं. एकदा त्यांनी तुमच्याशी पार्टनरशिप केली की ती लाईफ लॉंग असते. त्यामुळं जपानी लोकांशी व्यवहार करणं हे कायम चांगलं असतं. फक्त एकच प्रॉब्लेम असतो की भाषा. ही जर तुम्ही शिकलात तर विद्यार्थी, उद्योजक, तुम्ही सर्व स्तरांवर तिथं व्यवसाय करू शकता. आणि मी एका जॅपनीज कंपनीच्या ऍडवायझरी बोर्डवर आहे, फिडेल सॉफ्ट म्हणून. तर त्यांच्या फिडेल सॉफ्टवेअर म्हणून एक लिस्टेड कंपनी आहे आणि जाता जाता सांगतो की हा स्टॉक विकत घ्या, याचा खूप मोठा फायदा होईल तुम्हाला. फिडेल सॉफ्ट. तर त्यांच्या मीटिंग्समध्ये मला हे जपान विषयी खूप ज्ञान मिळालं आणि मग जपानी लोकांना मी पुण्यात जे असतात त्यांना पण भेटतो
आणि मग माझ्या हे लक्षात आलं की म्हणजे आमच्या लहानपणी दुबईला जाण्याची जी क्रेज होती की दिसला माणूस की दुबईला जायचा. तर आता ज्यांना रिसेशन प्रूफ करिअर पाहिजे सर्व स्तरांवर, त्यांनी जपानचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण विकसित देश म्हणजे आपल्याला आपल्याला फॉरेन म्हणजे फक्त युरोप आणि अमेरिका वाटतं. तर वी हॅव टू लुक ईस्टवर्ड्स नाव. जर आपण इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असाल तर तैवान, कोरिया, आणि जर बाकी सर्व लोकांसाठी जपान हे एक समर्थ पर्याय आता आलेले आहेत. आणि विशेषतः युवा पिढीने आणि शिक्षकांनी याचा गांभीर्याने विचार करायची गरज आहे. आणि ह्याचसाठी मी सर्वत्र लोकांना आग्रहाने सांगतो की जपानी भाषा शिका. मराठीतनं शिकवणारे शिक्षक पुण्यात उपलब्ध आहेत. मला मुंबई वगैरेची माहिती नाही, पण पुण्यात हे नक्की आहे. आणि ब्लेंडेड मॉडेल आहे. आणि इथं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण वापरू शकता. AI ट्युटर्स पण आहेत, ते तुम्हाला जुजबी जपानी भाषा शिकवतील. मग तुम्ही जर प्रयत्न केले, एकलव्य बाण्याने जर गेला, मला एक विद्यार्थी मला माहिती आहे की तो एकलव्य बाण्याने जपानी शिकला. तो कुठल्याही प्रशिक्षणाला गेला नाही, त्यांनी पुस्तकं वाचली, डिजिटल टूल्स वापरली आणि तो N5 परीक्षेला बसला आणि JNPT पास झाला. तर ह्याच्यातनं तुम्हाला कळतं की तुम्ही तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून अनेक गोष्टी करू शकता. आणि इथं फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे तुमची ऍटिट्यूड किंवा तुमचा विचार करायची पद्धत. आता म्हणून मी एकलव्याचं उदाहरण देतो की त्याला गुरु नव्हता, पण त्यांनी पुतळा उभा केला आणि स्वतःच्या जोरावर तो शिकत गेला. आता हे आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो. कुठलीही गोष्ट तुम्हाला आता शिकू शकता तुम्ही. त्याच्यावर कुठंतरी ट्रेनर असतो, टेट टॉक्स म्हणून असतात, फ्री कंटेंट असतं. या सर्व माध्यमातून तुम्ही प्रशिक्षित होऊ शकता. त्यांचा वापर करून तुम्ही परदेशी भाषा शिकू शकता. आणि परदेशी भाषा शिकण्याला याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे स्पर्धात्मक फायदा होतो. कारण शेवटी काय आहे, हे जग हे स्पर्धात्मक आहे. म्हणजे आता तुम्ही बघता पेपरमध्ये वाचता की AI मुळे नोकऱ्या गेल्या अमुक थमुक. तर यू हॅव टू बी ऑन टोज. तुम्ही काय शिकलात, काय अनुभव आहे तुमचा, याला आता महत्व नाही. रेलेव्हन्स काय आहे तुझा. म्हणजे मी विद्यार्थ्यांना आणि शाळकांना सांगतो की तू आता मार्केटमध्ये उभा आहेस, तुझ्याच सारखे शेकडो CVs आहेत. आता तुझं वेगळं पण काय, आणि तुला या उद्योगाने का म्हणून नोकरी दिली पाहिजे आणि टिकवलं पाहिजे, याचं तूच मला उत्तर दे. मग असं केलं की मग त्यांना कळतं की रेलेव्हन्सचा अर्थ काय. आणि हे रेलेव्हन्स असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे काळानुसार बदलतं. आणि इथंच अपस्किलिंग इज नेम ऑफ द गेम. सतत कौशल्य वृद्धी करणं हाच सध्याच्या युगाचा मूलमंत्र आहे. आणि यासाठी मी लोकांना सांगतो की कमांडो माइंडसेट पाहिजे. म्हणजे आमच्या पुण्यात एक जागा आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासलेला आहे. तिथं मी अनेकदा जातो. तर तिथले जे कॅडेट्स असतात ते कमांडो बनतात. आता हा जो कमांडो माइंडसेट आहे ना, हा सर्व शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी आणला पाहिजे. कारण त्या ट्रेनिंगच्या मध्ये NDAच्या कॅडेट्सना 3 वर्षामध्ये 70 ते 80 कौशल्य शिकवली जातात. त्यांना काहीही करता येतं. त्यांना अन्न शिजवता येतं, त्यांना माणूस मारता येतो, त्यांना जुजबी प्रोग्रॅमिंग करता येतं, त्यांना डिजिटल उपकरणं वापरता येतात. आता हा जो कमांडो माइंडसेट आहे ना, याला उद्योगामध्ये प्रचंड स्कोप आहे. कारण यालाच म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. समस्या सोडवणारी लोक कोण आहेत. म्हणजे समस्या आली की आपण हाय नाही खायची, ती कशी सोडवता येईल ह्याच्यावर जर आपण फोकस केला आणि हीच जर आपली मनोवृत्ती ठेवली, तर मराठी माणूस कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. फक्तच IT नाही, कुठल्याही क्षेत्रात. आणि ही माइंडसेट आणणं हे आत्ताच्या शिक्षण पद्धती पुढचं मोठं आव्हान आहे. कारण आपल्याकडे दुर्दैवाने मी बघतो की परीक्षार्थी विद्यार्थी खूप आहेत. परीक्षेसाठी ते जातात, पेपर देतात, पास झालो, पण घोकमपट्टी करतात. त्यांना मी अजून एक उदाहरण देतो, संजय सिंघानिया. संजय सिंघानिया म्हणजे गजनीमधला आमिर खान. त्याला एक रोग होता, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. तो 15 मिनिटात सगळं विसरायचा. आता हे जे विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी, ते परीक्षेच्या 15 दिवस आधी जागे होतात. मग तेव्हा ते सिलेबस शोधतात, मग लायब्ररीत जातात, मग काहीतरी पाठ करतात आणि मग परीक्षेला बसतात. मग त्यांच्या सुदैवाने जर त्यांनी जे पाठ केलं ते आलं तर त्यांना चांगले मार्क पण पडतात. पण आपण कुणाला फसवतोय? स्वतःलाच फसवतोय ना. तुम्हाला ऍक्च्युली येत काहीच नसतं, पदवी मात्र मिळालेली असते, आणि मग शेवटी तुम्ही मुलाखतीला जाता उद्योगात, तेव्हा तिथं उघडे पडता, कारण तुम्हाला येत काहीच नसतं. तर हे येत काही नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि याच्यावर आपण पहिल्यापासून काम केलं पाहिजे.
आणि ही मनोवृत्ती बदलायचं मी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन भाषण देऊन करतो, की तुम्हाला परफॉर्मन्स आणि ऍक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे. परीक्षा हा एक छोटासा टप्पा आहे, पण तुम्हाला गोष्टी येतात का? मग तुम्ही यासाठीच प्रात्यक्षिकांवर भर दिला पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज. आणि सध्याची नवीन शिक्षण पद्धती ही खूप चांगली आहे, NEP 2020. ते धोरण सर्व कॉलेजेसनी राबवलं पाहिजे. त्याच्यामध्ये लॅटरल थिंकिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, आपल्या इतिहासात चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी घडल्या हे शिका. आणि हे फक्त पाठ करून नाही, प्रात्यक्षिकात शिका. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आता ह्याच्या संबंधी पण एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट 2 भागात आहे. हे 81 साली मी उन्हाळी शिबिरांना पुण्यात येत असे. त्या काळात आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसला 1.5 2 महिने सुट्ट्या असत. आणि मग ती सुट्टी असली की माझी रवानगी आजवळी पुण्याला व्हायची. मग मी माझ्या आई वडिलांनी मला अनेक गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला. म्हणजे मी बासरी अयशस्वी संगीत शिकलो, बासरी शिकलो, काही मला जमलं नाही ते. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की टेबल टेनिस आपल्याला आवडतंय. मग मी अशोक सिधाई म्हणून सर होते क्लब ऑफ महाराष्ट्रामध्ये, ते TT टेबल टेनिस शिकवायचे. मग तिथं मात्र मी अतिशय आनंदाने जायचो. तर तिथं एक मुलगा फक्त सोमवारी यायचा, त्याचं नाव होतं संतोष. आणि मला ते ऑड वाटायचं की हा माणूस फक्त सोमवारीच काय येतो, आपल्यासारखाच विद्यार्थी आहे. मग तो संतोष मला एकदा म्हणाला की अरे आमचं दुकान आहे आणि आमचे आजोबा, ज्यांना तो हिटलर म्हणायचा, तो म्हणाला की हिटलर आम्हाला दुकानात आणून बसवतो सुट्टीत. आणि मग तो त्यांची निर्भत्सना करायचा, कारण त्याला ते आवडायचं नाही. आम्ही सगळे मजा करतोय. आम्ही एकदा तर बोलत होतो की आपण आता शुक्रवारी जेम्स बॉन्डचा पिक्चर येतोय, तो बघू. त्या अल्का टॉकीज समोर दरबार आहे, तिथं भेळपुरी खाऊ, तू ये, असं मी त्याला रिक्वेस्ट केली. तो म्हणला नाही रे, हिटलर रागवेल, आम्हाला ते शुक्रवारी मुंबईला घेऊन चाललेत, क्रॉफर्ड मार्केटमध्ये मालाचं खरेदी कशी करायची हे शिकायचं आहे आम्हाला. आणि तो रडवेला झाला आणि तो आला नाही. आणि मग तो नंतर माझा त्याचा संपर्क संपला. मी काही त्याला भेटलो नाही. पण काही वर्षापूर्वी एक पुण्यातील एका व्यापारी संघटनेनं मला बोलवलं होतं प्रमुख पाहुणा म्हणून, आणि उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आणि तिथं आम्ही दिले, माझ्याबरोबर 1-2 प्रमुख पाहुणे होते. आणि एका व्यापाऱ्यांनी मला तिथंच विचारला की ओळख लागती का. मग तो म्हटला मी नाही रे बाबा, म्हटलं. मग नंतर कार्यक्रम संपल्यावर चहापानाला तो माझ्यासमोर आला आणि तो म्हणाला मी संतोष, तोच संतोष. आणि मग माझ्या एकदम ट्यूब पेटली. मग मी त्याला विचारलं की अरे संतोष, हिटलर कसे आहेत. मग तो रडायला लागला आणि तो म्हणाला अरे नाही रे, ते दीपक ती गेले खूप वर्षापूर्वी. त्यांनी मला फोटो काढून दाखवला, पाकिटात त्यांचा फोटो होता. आणि मग तो म्हणायला लागला की त्यांनी जे आम्हाला दुकानात बसवलं प्रॅक्टिकल नॉलेजसाठी, त्याच्यामुळं मी आहे आज जे काय आहे ते. कारण जर मी नुसताच BCom झालो असतो तर मला काही माझं झालं नसतं. पण यांनी मला दुकानात बसवलं, मला सगळे प्रॅक्टिकल टिप्स मिळाल्या. मी एकाची 3 दुकानं गेली, म्हणून मला आज इथं बक्षीस मिळतं. तर हे प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकल नॉलेजचं अतिशय महत्व आहे. तर हे मी सर्व तुमच्या प्रेक्षकांना इथे तुम्हाला बोला. लोकांना सांगायला आवडेल का की प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हे थिअरीच्या बरोबर तेवढंच महत्वाचं असतं. हो ना, कारण मी आता ऍक्च्युली कसं आहे ना, करिअरची राईस प्लेट असं मी म्हणतो. करिअरच्या राईस प्लेटमध्ये पदवीला 33% महत्व आहे, म्हणजे ती पुरी असं समजा तुम्ही. नंतर स्किल्स म्हणजे कौशल्य, ही तुम्हाला प्रत्येक स्टेजला बदलायला लागतात. सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स, ही सगळी. आता ही झाली 66%, म्हणजे आता राईस प्लेट मधली पुरी भाजी झाली. आणि मग शेवटचे 33% जे आहे त्याला कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात, आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये इंटर्नशिप शिवाय तुम्हाला डिग्री मिळत नाही, मग तुम्हाला 6 महिने जाऊन काम करायला लागतं. आणि एका बाबतीत तुम्ही लोक नशीबवान आहात, कारण 180 वर्षापूर्वी मेडिकल काउन्सिल फॉर्म झालं आणि त्यांनी एक रूल केला की हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज काढता येत नाही, बरोबर, किंवा हॉस्पिटल असल्याशिवाय डेंटल कॉलेज काढता येत नाही. पण असं इतर क्षेत्रात का नाही? जिथं इंडस्ट्री नाही, उद्योग नाही, तिथं इंजिनिअरिंग कॉलेज कसं असू शकतं, किंवा तिथं MBA इन्स्टिट्यूट कसे असू शकते, ज्यांचा उद्योगाशी संबंधच नाही. आणि मग काय होतं की त्यांना सबस्टँडर्ड हा करेक्ट शब्द आहे की त्यांना कमी दर्जाचं शिक्षण मिळतं. म्हणजे जे त्यांचे शिक्षक असतात त्यांना प्रात्यक्षिक माहिती नसतं, इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम माहिती नसतात, कारण इंडस्ट्रीच नसते तिथं. तर ह्यासाठी तो शेवटचा 33% महत्वाचा भाग आहे. आणि जर आपण ग्रामीण किंवा निमशहरी भागातले जर विद्यार्थी असाल
तर तुम्हाला जिथं उद्योग आहे तिथं जाऊन इंटर्नशिप म्हणजे स्टायपेंड न घेता म्हणजे त्या ठिकाणी पगार नाही मागायचा, अनुभव. आणि कुठं नाही जमलं तर संतोष सारखं किराणा मालाच्या दुकानात जाऊन बसा 6 महिने. कारण तिथं जर तुम्ही बसलात ग्रोसरी स्टोअरमध्ये तर तुम्हाला कुठल्याही बी स्कूलमध्ये जे शिकायला मिळणार नाही ते शिकायला मिळेल. सप्लाय चेन मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ग्राहकाशी बोलायचं कसं, हेच डायरेक्ट तुम्हाला वर्क कल्चर कळतं. म्हणजे हे अगदी छोटं उदाहरण झालं, पण ग्रामीण आणि निमशहरी भागात सुद्धा छोटे छोटे उद्योग आहेत. मग तिथं जाऊन तुम्ही लघु उद्योगात काम का नाही करत? आणि तिथं जाऊन नोकरी नाही, मला शिकायचं, मी इंटर्न आहे, हे अभिमानाने सांगा की मला शिकवा तुम्ही. 6 महिने ठेवून घ्या, बिनपगारी नोकर, चला, पण मला तुम्ही शिकवा. असं जर अशी संस्कृती जर आपण अंगीकारली तर मग तुम्ही रोजगारक्षम होता. कारण मग नंतर काय होतं की तुमच्याकडे पदवी असते, तुमच्याकडे सर्टिफाईड स्किल्स असतात आणि तुम्हाला कुठंतरी काम केल्याचा अनुभव पण असतो. मग आता तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवणं सोपं जातं. पण आपल्याकडे काय होतं की फक्त पदवीधर ज्यांना येत काही नाही, ही वृत्ती जी आहे ती घातक आहे. आणि ही बदलण्यासाठी मी प्रयत्न करतोय, पण आपल्या माध्यमातून हा संदेश जर सर्वत्र गेला तर नक्कीच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेत कदाचित बदल घडू शकतो. कारण हा बदल हा संघभावना आहे. या तिन्ही घटकांनी एकत्र काम करायची गरज आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलायची, शिक्षकांनी पण बदलायची. कारण आता एआय च्या जमान्यात शिक्षकांचा रोल पण कमी होत चाललेला आहे. आता जे पारंपरिक शिक्षक असतात ते माहिती देतात, ज्ञान देतात आणि त्यांचे अनुभव सांगतात. त्यातला पहिला भाग हा एआयने संपून टाकलेला आहे. चॅटबॉट तुम्हाला बेसिक माहिती अतिशय उत्कृष्ट देतं, ते विद्यार्थी तिकडं आपोआप शिकू शकतील. आता राहिला मुद्दा कुठला? तुमच्या अनुभवाचा. म्हणजे असं असलं पाहिजे की तासिका म्हणजे लेक्चर जी असतात की 45 मिनिटाचे लेक्चर, हे मॉडेल बंद झालं पाहिजे. म्हणजे आधीच शिक्षकांनी सांगायचं की आपण उद्या ह्या विषयावर चर्चा करणार आहोत, तर तुम्ही एआय किंवा कुठल्या तरी चॅटबॉट कडनं बेसिक गोष्ट शिकून या. ते ऍक्सेप्ट करा तुम्ही की लोक एआय वापरणार आहेत आणि ते फुकट आहेत ना, तर ते त्यांच्याकडनं बेसिक गोष्टी शिकतील. मग आता शिक्षकांनी खाचा खोचा सांगितल्या पाहिजेत की अरे हे असं असं आहे, पण ह्याचा अर्थ असा आहे. आणि इथं तुम्ही माजी विद्यार्थ्यांना पण या प्रक्रियेत सहभागी करू शकता. आणि एआयचं एक लिमिटेशन आहे की त्याला नॉन डिजिटल डेटा माहिती नसतो. म्हणजे जी गोष्ट इंटरनेटवर नाही ती त्याला माहिती नसते. आता इथं पारंपरिक शिक्षक त्यांच्या अनुभवाचा फायदा करून देऊ शकतात आणि मग ते जोड करू शकतात. आणि मग तिसरा भाग जो आहे की आता ठीक आहे, आपण हे सगळं शिकलो, आता हे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचंय, त्यासाठी उद्योगात जा आणि तिथं काम करा. असं मॉडेल करू शकता की 5 दिवस काम कर आणि 1 दिवस इथं येऊन आम्हाला सांग, मग आपण सगळे मिळून ठरवू की काय चांगलं करता येईल. अशा पद्धतीची औद्योगिक विद्यापीठं म्हणा, शिक्षणपीठं करायची गरज आहे. कारण मी बरेच वेळा बघतो की इंडस्ट्री अकॅडमी इंटरॅक्शन हा फक्त वर्षातनं 1 दिवस असतो. फक्त एकच दिवस ती इंडस्ट्री वेलकम असते. आता इतके इतर 364 दिवस का नाही? ऍक्च्युली इंडस्ट्री अकॅडमी इंटरॅक्शन शुड बी एव्हरी डे. आणि त्यासाठी उद्योग क्षेत्राला, शैक्षणिक क्षेत्रात जास्त स्पेस द्यायची गरज आहे. बरोबर. आणि हे मी फ्रान्समध्ये एक मॉडेल बघितलं होतं की जिथं HP आणि एका विद्यापीठाची भागीदारी तत्वावर ते चालवायचे, जिथं सर्व कोर्सेस हे HP हेल्वेट पॅकर्डनी डिझाईन केले होते आणि ट्रेनर्स पण 50% त्यांचे होते आणि ते त्या टेक्नॉलॉजी शिकवायचे. अशा पद्धतीने जर आपल्याकडं विद्यापीठ तयार झाली तर विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि उद्योगाचा सगळ्यांचाच फायदा आहे. आणि या प्रक्रियेमध्ये अनेक उद्योजकतेच्या पण संधी आहेत. सर्वांना चांगल्या गोष्टी याच्यात करता येतील. जे मला वाटतं आता याच्यातून मला एक जाणवत आहे की तुम्ही नवीन उद्योजकांकरता जो संदेश द्यायचा तो तुम्ही हाच द्याल का, की नवीन उद्योजकांनी प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्यावा? उद्योजकांसाठी माझा पहिला संदेश असेल की ग्राहक संतोष म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट. आणि यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेन की ही गोष्ट 2008-9 साली 2 अमेरिकन इंजिनियर पॅरिसला गेले होते ऑपेरा बघायला. आणि मग ते ऑपेरा बघून रात्री बाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हॉटेलला परत जायला प्रॉब्लेम आहे, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा संप होता त्या दिवशी. तर मग ते उभे होते आणि तेवढ्यात एक ऑपेरा आर्टिस्ट गाडीतनं बाहेर आली आणि तिच्या लक्षात आलं काय झालंय ते. मग तिने त्यांना
मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगितलं की जेंटलमॅन यू डोंट नो देर इज अ स्ट्राईक इन आवर सिटी टुडे सो आय विल ड्रॉप यू. म्हणून मग ती त्यांना हॉटेलमध्ये सोडलं. फक्त हॉटेलमध्ये सोडल्यानंतर तिने एक गोष्ट केली. तिने त्यांना सांगितलं की तुमच्या हॉटेलला यायला मला आउट ऑफ द वे जायला लागलं, मला खर्च झालाय, तर तुम्ही मला कृपया 100 युरो द्या, कारण तो माझा खर्च झालाय आणि माझा वेळ. आता या घटनेनंतर ते ऑपेरा आर्टिस्ट घरी जाऊन झोपली. पण हे अमेरिकन इंजिनियरांच्या डोक्यात ट्यूब पेटली होती आणि उबरचा जन्म झाला. आणि मग हे लोक रात्रभर झोपले नाहीत. त्यांनी कोरा बिझनेस प्लॅन केला आणि अमेरिकेत जाऊन उबर लॉन्च केलं. आणि उबर म्हणजे काय, एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो टॅक्सी ड्रायव्हर्स आणि कस्टमर ज्यांना ट्रान्सपोर्टेशन पाहिजे यांना कनेक्ट करतो. तर ह्या गोष्टीचा मी मुद्दामून उल्लेख केला की त्यांना लक्षात आलं की समस्या काय आहे आणि ती तंत्रज्ञान वापरून कशी सोडवायची. तर तुम्ही जे डिजिटायझेशन वगैरे म्हणता ना, डिजिटायझेशन इज अ स्ट्रॅटेजी, इट इज नॉट बिझनेस. तुम्हाला कुठली तरी समस्या कळली पाहिजे. आणि आता उबर एवढं लोकप्रिय झालंय की आपल्या डिक्शनरीमध्ये उबरायझेशन हा एक शब्द आहे. आणि मग कनेक्टिंग द डॉट्स, ज्याला सेवा पाहिजे आणि ज्याला सेवा देतो यांची जोड किंवा लग्न लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, हे आता उबरमुळं लोकप्रिय झालंय. मग हे लोन इतर क्षेत्रात पण आलेले आहे. एअरबीएनबीनं तुम्ही हॉटेल बुक करू शकता किंवा इतर यात्रा.com वरून तिकीट बुक करू शकता. आता हे सगळे तंत्र आणि मंत्र झाले. पण त्याचा मूळ मुद्दा काय आहे की समस्या काय आहे आणि ती आपण कशी सोडवू शकतो. आता तुम्ही उद्योजकता म्हणता ना, तर उद्योजकाचं काम हे असलं पाहिजे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हा प्रॉब्लेम आहे. आणि सुदैवाने मी असं म्हणतो की भारत देश हा त्या बाबतीत आपण नशिबान आहोत, कारण भारतात प्रॉब्लेम्स खूप आहेत, इतक्या समस्या आहेत की त्या सोडवण्याची गरज आहे. आणि छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या जर सोडवण्यासाठी तुम्ही जर काम केलं तर तुमचा बिझनेस प्लॅन तयार होईल. आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे व्यवसाय केला तर तो यशस्वी नक्की होईल. पण मी फक्त काहीतरी शिकलो 4 बुक आणि मला एक तंत्रज्ञान वापरायचे म्हणून मी व्यवसाय करतो, हे मॉडेल चुकीचं आहे. मला विचारावं असं वाटेल की बरेच लोक ना, मला ही गोष्ट येते म्हणून मी हा व्यवसाय करतो असं म्हणतात. तसं न करता समाजाला किंवा लोकांना ह्याची गरज आहे म्हणून मी हा व्यवसाय केला पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड मॉड्यूल असलं पाहिजे, असं तुम्ही म्हणाल का? आता इथं मला परत रतन टाटा आठवतात. एकदा आमच्या मीटिंगमध्ये आम्ही प्रेझेंटेशन दिलं काहीतरी आणि आम्हाला रतन टाटांनी थांबवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जेंटलमॅन, यू हॅव टू गो टू द कस्टमर अँड हिअर हिज प्रॉब्लेम्स, डोंट टेल हिम व्हॉट यू आर केपेबल ऑफ डुईंग. त्याने काही उपयोग नाही. आता तुम्ही जर विचार केला की मला 100 गोष्टी येतात, पण ते समाजाला पाहिजे का, ते हे महत्वाचं आहे ना. आणि त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की आज सकाळीच मी एका व्यक्तीशी बोलत होतो की तो मला सांगत होता मी हे करतो ते करतो. मग मी त्याला सांगितलं की तू जे करतोस त्याच्यात तुला अर्थार्जन करायची संधी आहे का, कारण तुला जे येतं ती समाजाची समस्याच नाही, समस्या कुठली तरी वेगळीच आहे. तर जी समस्या आहे ती तुम्ही निराकरण करा, तिथं तुमचं डोकं लावा ना. पण ते न करता मी बरेच उद्योजक बघतो आणि त्यामुळे ते फेल जातात की ते जी गोष्ट मला नकोय ती गोष्ट सांगायचा प्रयत्न करतात. आणि इथं आपण AI वगैरेच्या गोष्टीचा वापर केला पाहिजे की हा ग्राहक आहे त्याला एक्झॅक्टली काय पाहिजे. इथं तुम्ही त्याचं सोशल मीडिया सर्च करा, तिथं हे करा की मग तुमच्या लक्षात येईल की या माणसाला हे पाहिजे. मग त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा तुमचा उद्योग पाहिजे, मगच ते शक्य होईल. मला वाटतं हा एक आजच्या म्हणजे कुठल्याही काळातल्या, आजच्या काळातल्या असं नाही म्हणणार मी, कुठल्याही काळातल्या एस्पेशली फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर करता हा फार महत्वाचा मेसेज आहे की समाजाची समस्या ओळखून त्याचं निराकरण करण्याकरता तुमची स्किल्स वापरा. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. 2016 साली नोटबंदी आली, डिमॉनिटायझेशन. हो. आता तुम्ही म्हणाल ती ही समस्या होती, पण या समस्येमध्ये अनंत उद्योजकतेच्या संधी होत्या. म्हणजे मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं, डिजिटल चतुर्वाह म्हणून. म्हणजे मी माझं पण योगदान दिलं की ही जी सगळी भीम ऍप आणि UPI हे कसं वापरायचं. पण मी त्या काळात डिजिटल चतुर तयार केले. तयार म्हणजे काय की छोट्या गावात जा, जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना हे सगळं ऑनलाईन जमत नाही, तर तू ते इम्प्लिमेंटर म्हणून काम कर ना.
हो. म्हणजे तू लॅपटॉप घेऊन जायचं, त्या दुकानात बसायचं, त्यांना सांगायचं की मी तुम्हाला जीएसटी इन्व्हॉइसेस रोजचे करून देतो आणि मिळव पैसे. आणि हे 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 मॉडेल अजूनही चालू शकतं. कारण बरेच छोट्या उद्योगांना आयटी वापरणं कम्फर्टेबल नसतात, त्यांना हे जमत नाही आणि त्यांना मोठे पगारी नोकर परवडत नाहीत. मग इथं हे शेअर मॉडेल चालू शकेल ना, हे विशेषतः रुरल भागात हे खूप चालेल. आणि मी असे लोकांना सांगतो की अशा गोष्टी तुम्ही करा. मेन मुद्दा काय तुमचा आणि आपण बोलतो ते की समस्या काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, मग तुम्ही त्याच्यावर प्रॉब्लेम सोल्युशन काढा बरोबर. आणि मग त्याच्यावर उद्योग सुरू करा. अगदी खरी गोष्ट. I will tell you, नोटबंदीनंतर द फॅक्ट इज की आपण आता एकेकाळी गुगल पे किंवा फोन पे, पेटीएम हे आपण इझिली वापरायचो नाही तेव्हा. आता आपण अगदी 10 रुपयाचं पेमेंट सुद्धा पेटीएमने देऊन टाकतो. बरोबर. हो, बरोबर. आणि हा जो विषय आहे ह्याच्यामुळे कॅश कॅरी करणं हा एक त्रास कमी झालेला आहे आणि त्याच्याच बरोबर कुठेतरी आपल्या जमा खर्चाचे हिशोब ठेवणं हेही आपल्या नकळत सहज सिद्ध म्हणजे शक्य व्हायला लागलेलं आहे. हे डिजिटल इंडियाचे फायदे आहेत, कारण डिजिटल इंडिया हा मोदी सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम होता आणि याचं जबरदस्त यश त्यांना मिळालंय. आता ह्याच्यावर पण मी तुम्हाला एक जपानी उदाहरण देतो. मी मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात 4 जपानी लोकांना पुण्यातले गणपती दाखवत फिरत होतो की आमचा हा सण आहे बघा. तर मग एका पॉइंटला आलं की तिथं एक पेरूवाला होता. मी त्याला म्हटलं इथले पेरू खा, इथं चांगले असतात. मग आम्ही पेरू खात होतो. तर त्या पेरूवाल्याने नंतर QR कोड काढला आणि सांगितलं माझं पेमेंट ऑनलाईन करा. तर ते माझ्या बरोबरचे जपानी थक्क झाले आणि ते म्हणाले, मिस्टर दीपक, देर इज नो कंट्री इन द वर्ल्ड वेअर दिस कॅन हॅपन. दिस कॅन हॅपन ओनली इन इंडिया. ते आपल्याकडे हे तळागाळात झिरपलेलं आहे आणि हा एक अतिशय चांगला म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यात उद्योजकतेच्या पण संधी आहे, कारण हे डिजिटल इंडिया करणारे लोक म्हणजे वाण्याकडे जर वायफाय असेल तर तुम्ही काय काय करू शकता. आता त्यांना एनेबल करणं म्हणजे आता किती लोक असा विचार करतात की ह्या लघु उद्योजकांच्या प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांच्या कुठल्या समस्या आहेत, मग त्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो का, असा जर विचार विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी आणि शिक्षकांनी केला तर त्यांना अनंत प्रोजेक्ट सापडतील. डिजिटल क्षेत्रात नुसतंच इंटरनेट IT नव्हे तर उद्योगाच्या इतक्या संधी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जवळजवळ शून्य असते असं म्हणू शकतो का आपण. आपली बुद्धी, आपलं ज्ञान आणि आवश्यक असेल तर आपल्याकडचा लॅपटॉप एवढी आपली इन्व्हेस्टमेंट घेऊन आपण काहीतरी उद्योग नक्कीच चालू करू शकतो, नाही का. हो, तुम्ही जे म्हणता तसं अनेक लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे, मी बघितलेलं आहे. फक्त तुमच्याकडे ही मानसिकता पाहिजे की आपण ही गोष्ट सॉल्व्ह करू शकतो. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की आता Tier 3, Tier 4 सिटीज मध्ये ई कॉमर्स हे खूप मोठ्यांदा होतं. म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती नसेल की अमेझॉन वगैरेचे खूप मोठे ग्राहक हे छोट्या शहरांमध्ये. आपल्या छोट्या शहरांमध्ये इतक्या प्रमाणावर डिजिटायझेशन होतं, ई कॉमर्स लोक वापरतात, पण तिथं जी उपकरणं आहेत, कुठलीही मोबाईल फोन घ्या किंवा कॉम्प्युटर्स घ्या, ती जर दुरुस्त करायची वेळ आली की बंद पडली तर असे ज्याला आपण ऑटो मेकॅनिक म्हणतो तसे हे डिजिटल मेकॅनिक किंवा नेटवर्क इंजिनियर्स, हार्डवेअर स्पेशालिस्ट हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. आणि हे जॉब्स जे आहेत हे Tier 3, Tier 4 सिटीज मध्ये पण आहेत उपलब्ध. तर ह्याचा पण विचार आपण केला पाहिजे की IT म्हटलं की फक्त AI वगैरे नाही, आपण ब्लू कॉलर जॉब्स पण बघितले पाहिजेत. अगदी मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन, डिजिटल उपकरणं जर बिघडली तर ती रिपेअर करणं, ती चालू करणं, अशा प्रकारची सेवा देणारे लोक हे आपल्याला सर्वत्र लागणार आहेत. ते शहरी भागात पण लागतात आणि ग्रामीण भागात पण लागतात. तर या गोष्टीवर जर आपण फोकस करून काही कोर्सेस तयार केले किंवा काही महाविद्यालयांनी ह्याच्यात जर डेटा सिक्युरिटीचं पण ऍड केलं तर एक अतिशय रोजगारक्षम अभ्यासक्रम आणि समाजाची एक समस्या असा एक त्रिवेणी संगम तुम्ही बघू शकाल. आणि जेव्हा आपण एका ठिकाणी म्हणतो की नोकऱ्या नाहीयेत, नोकऱ्या नाहीयेत हे सत्य आहे, अर्ध सत्य,
पण दुसरी गोष्ट समस्या तर आहेत ना, पण त्या सोडवणाऱ्या नोकऱ्या आणि उद्योग हे जर आपल्या देशात आपण मनोवृत्ती आणली तर नक्कीच आपण एक वेगळ्या प्रकारची संस्कृती करू शकतो. वाव. खूप छान माहिती होती ही. आणि आता मला आणखीन एक आवडेल तुमच्याकडून समजून घ्यायला, की जे उद्योजक आहेत त्यांच्याकरता तुम्ही सांगितलेत, पण जी शिकणारी यंगर जनरेशन आहे त्यांनी फ्युचरमध्ये उद्योजक होण्याकरता तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? एक तर तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक माणूस उद्योजक होऊ शकत नाही. आणि असं म्हणणं की कारण उद्योजकतेचं असं कुठलं इंजेक्शन नाही की हे इंजेक्शन घेतलं की माणूस ती एक मानसिकता आहे. आणि ती जर मनोवृत्ती असेल तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. पण सगळेच या मनोवृत्तीचे नसतात. त्यांनी चांगला व्यावसायिक किंवा चांगला कर्मचारी होण्यावर भर दिला पाहिजे. आणि तसं झालं तर त्यासाठी आपल्याकडे संघभावना खूप महत्वाची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला बोललो होतो तसं इंट्राप्रनरशिप हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे जरी आपण एखाद्या उद्योगात काम करत असाल कर्मचारी म्हणून, आणि जर आपण इंट्राप्रनरशिप म्हणून केलं की आपण आपला उद्योग या मनोवृत्तीनं काम केलं, मिळून मिसळून जर लोकात राहिलात आणि जर सर्व आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना हवेसे वाटलात तर तुम्ही लीडर होता. आणि ही एक लिडरशिपची स्किल आहे. कारण मी असं अनेक वेळा बघतो की बरेचसे लोक हे आपण एकलकोंडी असतात, सेल्फ स्वतःवर फोकस करतात. आणि मग ज्याला आपण कॉर्पोरेट पॉलिटिक्स म्हणतो, मग भांडणं लावणं लोकांची, मीच चांगला हे सांगणं, दुसऱ्याचा श्रेय स्वतः घेणं, अशा वृत्तीचे जे लोक असतात ते पुढे जाऊ शकत नाही. ते एक्सपोज होतात आणि मग ते बाहेर पडतात. पण ह्याच्या बरोबर उलटी लोक जी इतरांना मदत करतात, त्यांच्या समस्या सोडवतात. म्हणजे मी असे IT कंपनीत बघितलेत लोक की एक माणूस म्हणाला की माझ्या कलिगला घरी प्रॉब्लेम आहेत, तर तिला तुम्ही लिव्ह द्या, मी त्याच्याऐवजी मी ओव्हरटाईम करून आपल्या प्रोजेक्टचं काम करीन. तर ह्या मनोवृत्तीची जी व्यक्ती आहे ती नक्कीच आपल्या बॉसला आवडते, कारण हा टीम प्लेअर आहे. तर इथं तुम्ही क्रिकेटचं पण उदाहरण घेऊ शकता की टीम प्लेअर म्हणजे काय की आपल्या संघाची गरज काय, मग मी काय करू शकतो, आणि आपला प्रोजेक्ट म्हणजे आपली कंपनी कशी पुढे जाईल. अशा मनोवृत्तीचे जे कर्मचारी असतात ते लीडर होतात, ते बॉस होतात आणि ते सर्वांना हवे वाटतात. तर ही मनोवृत्ती पण आपण जोपासली पाहिजे. आणि तुम्ही उद्योजक म्हणालात, तिथं उद्योगात सुद्धा असं लागतं. पण इंट्राप्रनरशिप माइंडसेटचे लोक कर्मचारी म्हणून पण यशस्वी होऊ शकतात, प्रोफेशनल म्हणून पण यशस्वी होऊ शकतात. एक्सलंट. ओके, थँक्यू. Thank you आपल्याशी very संवाद much. साधताना मजा आली. खूप नमस्कार आणि धन्यवाद, कारण आपल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार तुमच्या मुलाखतीचा, तुमच्या ओके. मार्गदर्शनाचा. आणि आपण पुन्हा एकदा केव्हा तरी या ह्याच्यामध्ये एकदा हो, नक्की. नक्की भेटू. थँक्यू. मग त्यांनी थोडा विचार केला. ते त्यांचं ध्यान रूम मध्ये गेले आणि परत येऊन मला सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही आता मार्गदर्शक म्हणून काम करा, हे तुमचा पुढचं आयुष्य आहे, नेक्स्ट फेज. आणि त्यांनी मला एक वाक्य जे सांगितलं ते तुमच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्वांना ते आवडेल. त्यांनी सांगितलं होतं की, आणि ते हिंदीत बोलायचे, ते म्हणाले, दीपक जी, जिंदगी बहुत आसान होती है, आप लोग उसे कॉम्प्लिकेट करते हो. जिंदगी में सिर्फ तीन चीजें होती है, लर्न, अर्न एंड रिटर्न. लर्न, अर्न एंड रिटर्न. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हारा लर्न और अर्न फेज अभी खत्म हो गया है, अभी तुम रिटर्न मोड में आओ.